करूया ह्यो चर्चा खूप असता. ताका लागून फुडली जी पिढी आसा ताका संस्कार कांयच मेळना. आता 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 कुटुंबां कमी जायत चल्ल्यात. आयच्या पिढयेक तरुण पिढी आसा तांकां कांयच खबर ना. पयलींच्या जाणटे लोक कुटुंबात 2 भाव 4 भाव 5 भाव खंय तरी एकामेकाक आधार जातालो. आता फुडें अशी परिस्थिती आसा आमकां काका नसतलो, आमकां भाव नसतलो, आमकां भयण नसतली. हो आता फुडलो काळ आसा लक्षात दवरात. आणि एकटो मनीस कांयच करूं शकना. मनशाक गरज आसा मनशाची. कुत्रे 5 पोसले म्हणून त्या काय उपयोगाचे ना. ते भोगतले कोणी येयल्या इतलोच कुत्र्याचो उपयोग. बाकीच्या प्राण्यांचे काय उपयोग थलेर जात. मनशाक गरज आसा मनशाची आणि देवाची. हाचो काळ तसो भयानक काळ आसा. हाचो फुडें फुडें भयानक. म्हणजे मनीस जोडात. आमी म्हणटात देव जोडात, मनीस जोडात, घरचे कुटुंब जोडात. आज ही काळाची गरज आसा. आणि अशा उत्सवातल्या आम्ही खूप कडेन असो 2-4 कडेन म्हाका दिसता मोठ्या कुटुंबात हांव सुद्दां पावलां आणि त्याचे अनुभव पळयले. फक्त ते टाइमपास आणि मनोरंजन जेवया खावया भरपूर हे करूया याच्या पलीकडे भक्ती वाढप, पुण्य वाढप, संस्कार वाढप आणि देवाक आवडप असे कार्य करप हे काम खूप कमी दिसता. आयचे जे युग आसा न्ही हे प्रदर्शनाचे युग, भोगवादी युग. खाया पिया सुख से सोया उन्होंने क्या रे कमाया. आम्ही असे उत्सव करता करता आमचे आयुष्य सोंपतले आणि आम्ही पुढे आणि म्हातारे जातले. आम्ही भुरगे जावचे ना. आणि एक ही संधी कुटुंबाची असता की जे आम्ही कितें बरें करू शकता. कारण त्या निमित्तान कुटुंब एकत्र येतात आणि तुमकां सगळ्यात सोपे साधन सांगता. आजच्या या कलियुगात प्रत्येक कुटुंबात प्रत्येक आपल्या घरात कमीत कमी अर्धेवर बसात. आणि आता जसे आम्ही आता नामस्मरण केले देवाचे तसे फक्त मोबाईल बिबाईल सगळे सायडीन उडून शांत चित्तान डोळे मिटून फक्त नामस्मरण करा. याच्यासारखी जगात भक्ती ना. आणि मनात एक दौरात सगळ्यांचे बरे जाव. कोणाचेच पाड पडो मनात विचारू नका. हो वाईट म्हणू नका, तो वाईट म्हणू नका. वाईट हांव स्वता वाईट म्हणत आपल्याक. दोष माझ्यात आसा, चुको माझ्यात आसा, कमतरता माझ्यात आसा हे जो मानता न्ही शुद्ध जायात. देह शुद्ध देव तुमची जातपात कांयच पळयना. आयच्या कलियुगात सांगला नामस्मरणासारखी भक्ती ना. केदेंय संकट येवं आता कोणाक सांगतलो रडून ते दूर जाता, गजाली करून दूर जाता ना जायना. उपासना ज्या योग्य व्यक्तीक आपण ते सांगू शकता योग्य जगार दवरून काय फायदो ना. म्हणून सांगता प्रत्येक मनशान पुढे जावं. जांकां उलोवप येता बायन सुद्दां ना म्हणटा म्हणटा हळूहळू श्रीराम जयराम सुरू जाले. म्हणजे तुम्ही विचार करात. भुरगीं म्हणू शकता आवय बापान म्हणपाक जाय तर तुमची भुरगीं म्हणटली. तुम्ही 15 ते 20 मिनटां घरात आसा. तुम्ही सिद्धेश्वराचो म्हणा, नवदुर्गेचो म्हणा, राम नाम म्हणा आणि कांयच करपाची गरज ना. हांव सांगता फक्त डोळे मिटोवन एक चित्त एक रूप तद्रूप जावन सगळी कामां बिमां सायडीक सोडून नामस्मरण घरात करात. घर पवित्र जातले, विचार पवित्र जातल्यो, अडचणी पयस वयतल्यो, बरो मार्ग दिसतलो. इतकी ताकद या कलियुगात फक्त नामस्मरणात आसा. आणि हे शक्यतो कोण सांगाना. कारण तुम्ही भक्त जाल्ले कोणाक नाका. बाकीचे थोडे लोक कितें करता तुमकां खर्चाक लायतात. कित्याक लायता खर्चाक. ही यादी हाड, ती यादी हाड, हे सामान हाड, ते सामान हाड. तो तुमकां भक्तीक केन्नाच लायना. आयज कलियुग आसा लक्षात दवरात. तुम्ही भक्त जायात. तुम्ही फक्त नाम घेयात. मंत्र येवपाची गरजच ना. तुम्ही नाम मंत्र घेयात आणि पुजा करात देवाक पावता. नाम मंत्रात देवाची पूजा करात. कितेंय करात. दिवो लायात. मोठे काय येना. नामस्मरण करीत दिवो लायात. पळया कितें परिणाम जाता तो. पण तोंडात नाम दवरात. ही ताकद खूप नामाची आसा. नाम थंयच देव. हे सगळ्यांनी लक्षात दवरात. अशें नाम घेयात. फाटल्या वर्सा